थँक्यू सर. आजच्या सेमिनारमध्ये जे काही विद्यार्थी ऑनलाईन आणि ऑफलाईन मोडमध्ये हा सेमिनार जॉईन केलेला आहे ते खूप लकी आहेत. ठीक आहे. सर्वात पहिले त्यांनी थोडं लक्षात घ्यावं की जवळपास 1 तास तुम्ही ज्या सरांना ऐकलत, ठीक आहे, ती इन्फॉर्मेशन तुम्ही कलेक्ट जरी करायला गेलेत, गुगल असो किंवा यूट्यूब असो किंवा कोणत्याही सोर्सेसमधून, तुम्हाला एका ठिकाणी ते मिळणारच नाही. अतिशय इम्पॉर्टंट असं हे लेक्चर जे तुम्हाला फ्री सेमिनारच्या मार्फत मिळालं, खूप इम्पॉर्टंट आहे. मी थोडं जनरलीच तुमच्याशी बोलणार आहे की आजच्या सेमिनारचा तुम्हाला काय फायदा आहे. बरोबर आहे. काय असतं ना माहीत आहे का की मार्केटमध्ये जर ज्यावेळेस तुम्ही जासाल त्यावेळेस खूप सारे तुम्हाला इन्स्टिट्यूट पाहायला मिळतात. बरोबर. परंतु आम्ही ॲप्टॅट एज्युटेक करिअर डिझाईन अकॅडमी आम्ही एक वसा हाती घेतलेला आहे की फक्त विद्यार्थ्यांना शिकवणे एवढं नाही. तुम्हाला शिकवणे तर इन्स्टिट्यूटमध्ये मिळेलच, खूप सारे इन्स्टिट्यूट आहे. परंतु 10वी नंतर किंवा 12वी नंतर जे योग्य मार्गदर्शन आपल्याला पाहिजे असते ते खूप इम्पॉर्टंट आहे. पॅरेंट्स म्हणतात म्हणून विद्यार्थी नीट असो, JEE असो किंवा जे काय असेल ते करतात. परंतु आपल्या मुलाचा इंटरेस्ट कशामध्ये आहे त्याच्या वागणुकीतून आपल्याला ते जाणवते. हे सर्वात पहिले लक्षात घ्यायला पाहिजे आपण. ठीक आहे. आणि आजच्या पॅरेंट्सला किंवा विद्यार्थ्यांना 3 ऑप्शनशिवाय काही दिसतच नाही. ठीक आहे. मी स्पष्ट सांगतो तुम्हाला, 10वी नंतर कोणत्याही पॅरेंट्सला एकच वाटते की माझ्या मुलाने नीट केलं पाहिजे, माझ्या मुलाने डॉक्टर झालं पाहिजे, माझ्या मुलाने इंजिनियर झालं पाहिजे. बरं, अरे पण त्याची कॅपॅसिटी नसेल तर कसं कसं होईल ते. आणि आपण आजच्या सेमिनारमध्ये जे पाहिलं की किती कॉलेजेस असतात, किती वॅकन्सीज असतात, सर्वच त्याची काय लेवल असते. तुम्ही पाहिलं असेल की जवळपास जगातील दुसऱ्या क्रमांकाची एक कठीण एक्झाम म्हणून JEE पाहिल्या जाते. बरोबर. आपण असं महाराष्ट्रातील नाही म्हणत आहोत ना, किंवा देशातील नाही म्हणत आहोत, ऑल वर्ल्ड, संपूर्ण जगामधील सर्वात कठीण एक्झाम आहे ती. बरोबर. आणि करायचं म्हणून नाही करायचं ना, की विद्यार्थ्यांचंही समजा एवढं मोठं प्रेशर तुम्ही त्यांच्यावर दिल्याच्या नंतर, ठीक आहे, त्यांचं कधी कधी 12वीमध्ये पास होणंसुद्धा कठीण होऊन जाते. JEE तर खूप दूरची गोष्ट आहे. 10वी नंतर त्यांना आपण JEEच्या क्लासमध्ये बसवतो, लाखो रुपये फीस भरतो आणि नंतर त्यांचं पास होणंसुद्धा कठीण होऊन जाते. मला एकच म्हणायचं की जर त्याची कॅपॅसिटी असेल तरच त्याला त्या कोर्समध्ये तुम्ही बसवा. हा सर्वात पहिला निर्णय तुम्हाला घ्यायचा असतो. आजच्या सेमिनारमध्ये मी पुन्हा एकदा ते उल्लेख करतो की जर व्यवस्थित ऐकला असेल तर तुमच्या काही गोष्टी लक्षात आल्या असेल. बरोबर आहे. जसे अदर अकॅडमी आहे त्याच अकॅडमीसारखं आम्हीसुद्धा नीट, JEE, CET हे कोर्सेस आम्ही प्रोव्हाइड करतो विद्यार्थ्यांना, योग्य गायडन्स करतो. बरोबर आहे. परंतु त्याची लेवल काय आहे काय नाही ते सुरुवातच्या 8 ते 15 दिवसामध्ये आम्ही पॅरेंट्सलासुद्धा कळवतो की हा खरंच नीट करू शकतो का, डॉक्टर बनू शकतो का, इंजिनियर बनू शकतो का. येत आहे लक्षात. हे महत्त्वाचं आहे. मग एखाद्या विद्यार्थ्याला जर समजा डॉक्टर बनायचं नाही आहे, इंजिनियर बनायचं नाही आहे, पॅरेंट्स म्हणतात म्हणून ते जबरदस्तीने क्लासमध्ये येतात, मग अशा विद्यार्थ्यांसाठी काय ऑप्शन, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं. बरोबर आहे. तर तशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ॲप्टॅट एज्युटेकने एक मार्ग शोधून काढलेला आहे की जे विद्यार्थी केव्हा पाहतात, ज्यावेळेस ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असते, ज्यावेळेस PG कंप्लीट झालेलं असते, तो जवळपास 21, 22, 23 वर्षाचा झालेला असतो, तेव्हा त्याला कळतो की नाही मला काय केलं पाहिजे, स्पर्धा परीक्षेच्या मार्फत मला UPSC, MPSC किंवा बँकिंग केली पाहिजे. बरोबर. केव्हा करतो त्याला, 10वी होऊन जाते, 12वी होऊन जाते, ग्रॅज्युएशन होऊन जातो, ग्रॅज्युएट होतो, PG होतो आणि त्याच्यानंतर त्याच्या लक्षात येते की आता आपल्याला काहीतरी करायचं असते.
म्हणजे जे ऑप्शन आपल्याला 10वी किंवा 12वीच्या नंतर निवडायचे होते ते ऑप्शन आपण केव्हा चूज करतो किंवा केव्हा आपल्याला कळते ते ग्रॅज्युएट झाल्याच्या नंतर. आणि मला एक खरंच सांगा की आपण इथेही पाहिलं की जसं JEE हे संपूर्ण जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाची कठीण एक्झाम म्हणतात. सरांनी सांगितलं की तिसऱ्या क्रमांकाची कठीण एक्झाम कोणती आहे? UPSC. मग मला एक सांगा की जर ग्रॅज्युएट PG झाल्याच्या नंतर तुम्ही UPSC करायला लागसाल, तुम्ही UPSC मधून IAS कोणत्या वर्षी व्हाल? कोणत्या वर्षी व्हाल? येतं लक्षात? म्हणजे 10वी नंतर एकच सांगायचं की 10वी नंतर तुम्हाला फक्त डॉक्टर, इंजिनियर एवढंच ऑप्शन नाही आहे, खूप सारे ऑप्शन आहे. आणि आजच्या सेमिनारमधून विद्यार्थ्यांना मला तेच सांगायचं आहे, तुम्हाला डॉक्टर बनायचं आहे 100% बना. तुमच्यामध्ये तेवढं पोटेन्शियल असेल तर तुम्ही बनाल, 100% होसाल. इंजिनियर व्हायचं असेल 100% होसाल. ठीक आहे. तशा प्रकारच्या फॅकल्टीज ज्याप्रमाणे आपल्याकडे आहेत तिथं होणारच, नो प्रॉब्लेम. त्यांच्या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना 100% होणार. त्या सर्व लोकांसाठी बॅचेस या ठिकाणी अवेलेबल आहे. परंतु ज्यांना डॉक्टर नाही व्हायचं आहे, इंजिनियर नाही व्हायचं आहे, जबरदस्तीने पॅरेंट्स पाठवतात म्हणून विद्यार्थी येतात, बरोबर आहे, तर त्यांना अवेअर करण्याचं काम आमचं आहे. बरोबर. फक्त त्या विद्यार्थ्याची फीस घेणे आणि त्यांना शिकवत राहणे 2 वर्ष हा उद्देश नाही आहे. एक प्रामाणिकपणे तुमच्याशी सांगायचं आहे. तर तशा विद्यार्थ्यांना आम्ही 8 ते 15 दिवसामध्ये आमच्या लक्षात येते, 8 ते 15 दिवसामध्ये लक्षात येते की हा विद्यार्थी कोणत्या डोमेनमध्ये सक्सेसफुल होऊ शकतो. बरोबर आहे. जर त्याच्यामध्ये एक लीडरशिप असेल, त्याच्यामध्ये लीडरशिपची जर क्वालिटी असेल, अधिकाऱ्याचे गुण असेल, मग का त्याला एखाद्या डॉक्टर किंवा इंजिनियरच्या पेशामध्ये अडकून ठेवायचं? जर तो एक व्यक्ती एका जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करू शकत असेल, मग का त्याने नीट किंवा JEE या गोष्टीच्या मागे लागावा? जर त्याला IASच व्हायचं आहे, त्याला माहीत नाही, त्याच्या पॅरेंट्सला माहीत नाही, त्यालाही माहीत नाही, हे आम्ही त्यांना सांगतो. म्हणजे मला तरी असं वाटतं की माझ्या जेवढं पाहणीत आहे, अमरावतीमध्ये किंवा जे काही महाराष्ट्रामध्ये इन्स्टिट्यूट असेल त्याच्यामध्ये मुलगा नीटला आला का बसवा, लाखो रुपये फीस घ्यायची, बसवायचं आणि त्याला शिकवत राहायचं. तो डॉक्टर हो की नाही हो, हेच परिस्थिती चालू आहे. परंतु आम्ही त्याला थोडंसं वेगळ्या प्रकारे घेऊन आलो. जर त्याच्यामध्ये क्वालिटीज नाही आहे, त्याला समजतच नाही आहे, त्याला फ्रॅक्शन समजत नाही, त्याला काहीच समजत नाही, मग त्याला जबरदस्तीने त्याच्यामध्ये कसं बसायचं? 10वी नंतर त्याच्याकडे जवळपास 5 वर्ष असतात. त्या 5 वर्षामध्ये तो UPSC किंवा MPSC किंवा बँकिंगची चांगल्या पद्धतीने तयारी करून ग्रॅज्युएशन होता होता तो एखाद्या मोठ्या पदावर जाऊ शकतो. येतं लक्षात? आजच्या सेमिनारचा तोच उद्देश आहे. आणि आता आम्ही जी एक चळवळ सुरू केली किंवा मोहीम सुरू केली की प्रत्येक आठवड्याला एक सेमिनार ठेवायचा आणि तो फ्री ऑफ कॉस्ट ठेवायचा. ठीक आहे. हाच उद्देश आहे. तुमच्या लक्षात येत असेल की याच्यामधून विद्यार्थ्यांपेक्षा पॅरेंट्सला खूप जास्त मदत होत आहे, त्यांना निर्णय घेण्याला खूप जास्त मदत होत आहे. येतं लक्षात? पॅरेंट्सला 3च ऑप्शन माहीत आहे ना, मी तुम्हाला पुन्हा सांगतो, 3च ऑप्शन माहीत आहे. नीट, JEE, MST CET, संपला विषय. त्याच्यापुढे ऑप्शनच माहीत नाही. त्याच्यापुढे ऑप्शन केव्हा माहीत होते? ज्यावेळेस तो ग्रॅज्युएट होतो. त्याच्यानंतर त्यांना असं वाटतं की नाही, पोरांनी UPSC केली पाहिजे, मग त्याला पुन्हा दिल्लीला पाठवा. पहिले 2 वर्ष नीट JEE मध्ये पैसे खर्च करा, बरोबर आहे, त्याचा रिझल्ट येत नाही, नंतर त्याला ग्रॅज्युएशनला टाका, बरोबर आहे. म्हणजे किती हे सर्व, म्हणजे मार्गदर्शन जर नसेल विद्यार्थ्याला किंवा पॅरेंट्सला, मार्गदर्शन नसेल, वेळ वाया जातो ना, तो वेळ पुन्हा नाही येणार. तेवढेच एफर्ट्स, तेवढाच अभ्यास जर आपण त्या स्पर्धा परीक्षेमध्ये केला तर तो खूप चांगल्या क्वालिटीचा एक अधिकारी होऊ शकतो. तुम्हाला माहिती आहे का अधिकारी कशाला म्हणतात? तर अधिकारी कशाला म्हणतात माहीत आहे ना जान्हवी? आता जान्हवी सध्या 10व्या वर्गात आहे. समोर बसलेली मुलगी 10व्या वर्गात आहे, 10वी झाली तिची. आता 10वी नंतर काय करावं? 10वी नंतर काय करावं? आमच्याकडे सर्वात महाग ज्या विषयाची फीज आहे ती आहे JEE. सर्वात महाग, म्हणजे तुमच्या समोरच ते उदाहरण आहे. आम्ही तिला JEE सुद्धा सांगू शकलो असतो, बरोबर आहे. पण तिचं जर तेवढं समजा अभ्यास नसेल किंवा अभ्यासाला अडचण जात असेल, ह्या सर्व गोष्टी ओळखून जवळपास 7 ते 8 दिवस झाले ते क्लासला रेग्युलर येत आहे. तुमच्या समोरच डेमो आहे. सेमिनार झाल्याच्यानंतर तिला पर्सनली विचारायचं
ते पॅरेंट्स आल्याच्यानंतर की बा याला नीट JEE वगैरे करायचं आहे. पण ज्यावेळेस त्यांना म्हटलं की ते थोडं कन्फ्यूज होते. त्यांना म्हटलं तुम्ही एक काम करा, तुमच्या मुलीला क्लासला पाठवा 8 दिवस. 8 दिवसामध्ये तिचं चेक होऊन जाते की तिला काय करायचं. शेवटी 8 दिवसाच्या नंतर आमच्या एक लक्षात आलं की ही तर खूप चांगल्या प्रकारे एका जिल्ह्याची अधिकारी होऊ शकते, ते गुण तिच्यामध्ये आहेत. मग तिने जबरदस्तीने का त्या एक्झामच्या मागे लागायचं की ज्याच्यामध्ये ते नाही टिकू शकत. येतं लक्षात. म्हणजे हेच गायडन्स करण्याचं काम आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी करून राहिलो. आता UPSC म्हणजे काय, तर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, UPSC. ठीक आहे. UPSC मधून IAS, IPS, IRS, IFS अशा मोठ्या मोठ्या पोस्ट घेऊ शकतो आपण, ज्यामध्ये प्री असते, मेन्स असते, इंटरव्ह्यू असतो. काही GHचे सब्जेक्ट असतात, ऑप्शनल सब्जेक्ट असतात. सेम त्याच प्रकारे MPSCची एक्झाम असते. MPSCच्या एक्झाममध्ये सेम पॅटर्न ॲज अ UPSC पॅटर्न. आणि काही विद्यार्थी असे असतात की ते नाही टिकू शकत, UPSC मध्येही टिकू शकत नाहीत, MPSC मध्येही टिकू शकत नाहीत. मग अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी काही लोकल एक्झाम असतात. लोकल म्हटल्यापेक्षा की त्यांना झेपेल असे एक्झाम्स असतात, ज्या जिल्हा पातळीवर निघतात, ज्याला आपण सरळ सेवा एक्झाम म्हणतो. किंवा MPSCने जी नॉन गॅझेटेड एक्झाम दरवर्षी घेतले जाते, ज्याला आपण कंबाईन B+C, ज्यामध्ये 10 पोस्ट असतात, ज्याच्यामध्ये तो PSI होऊ शकतो, ज्याच्यामध्ये तो STI होऊ शकतो, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर, तो एक्साईज डिपार्टमेंटमध्ये जाऊ शकतो त्याच एक्झाममधून. म्हणजेच काय, फक्त तुमच्याकडे तेवढेच ऑप्शन नाही आहे. तुमच्या मुलाला, तुमच्या मुलीला झेपावेल असेच कोर्सेस किंवा अशीच इन्फॉर्मेशन त्यांना मिळाली पाहिजे, हा एक प्रामाणिक उद्देश घेऊन आम्ही या ठिकाणी काम करत आहोत. जशा प्रकारे निर्मल सरांनी तुम्हाला गायडन्स केलं की यस, नो प्रॉब्लेम, तुम्ही जर आमच्या इथे येत असेल, तुम्हाला ॲडमिशन करायचं, त्याला जबरदस्तीनेच डॉक्टर बनवायचं असेल, आम्ही तयार आहे, नो प्रॉब्लेम. त्याची नीट निघून जाईल, एंट्रन्स एक्झाम निघून जाईल, बरोबर आहे. पण पुढे तो किती खराब डॉक्टर बनेल, किती खराब इंजिनियर बनेल तो, याचा विचार कधी केला आहे का? नाही. तो बेस्ट क्वालिटीचं प्रोडक्ट ते बाहेर निघालं पाहिजे. येतं लक्षात. म्हणजे ओव्हरऑल काय करायचं आहे आपल्याला, की विद्यार्थ्याची मानसिकता काय, त्याची इच्छा काय आहे, त्याला विचारणं पहिले. किंवा त्याच्या हावभावातून तुमच्या काही गोष्टी लक्षात येतात. ठीक आहे, की शेजारचा मुलगा नीट करत आहे म्हणून त्याला सुद्धा नीट करायला लावायचं, असं नाही होत ना. असं होते का? फक्त आपल्या मुलामध्ये क्वालिटी काय आहे. अरे तो जर राजकारणामध्ये जाऊ शकत असेल, जाऊ शकणार ना, राजकारणामध्ये सुद्धा जाऊ शकते. तुम्हाला माहिती आहे भारताचा PM, भारताचा पंतप्रधान मोदी, याचं एज्युकेशन काय आहे हो सांगा बरं. आज 140 कोटी लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करते तो. काय झालेलं आहे, मास्टर ऑफ आर्टमधून त्यानं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं पॉलिटीमध्ये, राज्यशास्त्रामध्ये. आज तो संपूर्ण देशाला चालवत आहे ना. मग त्याने जर म्हटलं असतं की नाही, मी 10वीच्या नंतर नीटचा अभ्यास करतो आणि मी डॉक्टर बनतो, जमते का? त्याच्यामध्ये क्वालिटी नाही ना, ते त्याच्यामध्ये क्वालिटी आहे लीडरशिपची. म्हणजे आपल्या मुलामध्ये काय क्वालिटी आहे हे पॅरेंट्स ओळखू शकत नाही, परंतु आम्ही इथं आल्याच्या नंतर ओळखतो की नाही, हा कोणत्या क्षेत्रात जाऊ शकते. आणि ते सर्व क्षेत्र आम्ही ॲप्टेड एज्युटेकच्या मार्फत विद्यार्थ्यांना ओपन करून दिलेले आहेत. सेमिनारच्या मागचा हाच एक उद्देश आहे. आपल्या अकॅडमीमध्ये, ॲप्टेड एज्युटेकमध्ये 11th 12th 8th 9th 10th फाउंडेशन, त्यामार्फत 10वी नंतर मुलाने नीट, JEE, MST CET हे सर्व कोर्सेस अवेलेबल आहेत. सोबत मी जे तुम्हाला सांगितलं की जर त्याच्यामध्ये तो जायचं, म्हणजे तो जात आहे परंतु आम्ही त्याला थांबवतो, नो, याच्यामध्ये तुझं करिअर नाही आहे म्हणून UPSC, MPSC, बँकिंग किंवा काही सरळ सेवेच्या एक्झाम याची तयारी तू प्रॉपर करू शकतं. काही जागा 10वीच्या बेसवर निघत असतात, गव्हर्नमेंट वॅकन्सीज, काही 12वीच्या बेसवर निघू शकतात, बरोबर, काही ग्रॅज्युएशनच्या नंतर सुद्धा असतात. येतं लक्षात. म्हणजे आपल्याला अपॉर्च्युनिटीज भरपूर आहे आणि या सर्व गोष्टीच्या किंवा सर्व डोमेनच्या बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि विद्यार्थ्यांना अतिशय नाममात्र फीजमध्ये या ठिकाणी गायडन्स केले जाते. हा एक प्रामाणिक उद्देश आजच्या या सेमिनारचा या ठिकाणी आपण ठेवलेला आहे, बरोबर. तर बँकिंग, आता काही काही विद्यार्थी थोडे कन्फ्यूज आहेत की सर आम्ही बँकिंग करायची का, बँकिंग करण्यासाठी काही स्पेशल वगैरे काही एज्युकेशन असते का. तर नाही, एनी ग्रॅज्युएशन, कोणत्याही बँकिंग करण्यासाठी, MPSC करण्यासाठी, UPSC करण्यासाठी काही स्पेशल ग्रॅज्युएशनची आवश्यकता नाही.
कोणत्याही शाखेतून आर्ट, कॉमर्स, सायन्स कशामधूनही त्याचं ग्रॅज्युएशन पाहिजे, ओनली ग्रॅज्युएशन. बरोबर आहे. म्हणजे ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला 35% जरी असले तरीही तो एखाद्या जिल्ह्याचा अधिकारी होऊ शकतो. हे माहिती आहे का आपल्याला? नाही माहिती ना. विद्यार्थी हुशार नाही पाहिजे, हे समजून घ्या पहिले. हुशार लोक मोठ्या पदावर पोहोचले नाही हे समजून घ्या. कोणते लोक पोहोचलेले आहे सांगा बरं? हुशार लोक मोठ्या पदावर पोहोचलेले आहे का? नाही. हुशार लोक मागं राहतात. जे जिद्दी असतात, जे चिकाटी असतात, त्या लोकांनी काहीच्या काही करून टाकलेलं. येतं लक्षात? म्हणजे आपण काही विचार नाही करू शकत की अशा काही गोष्टी आहेत की त्या विद्यार्थ्यामध्ये नाही, पण त्याने काहीच्या काही करून टाकलं. एखाद्या विद्यार्थ्याला व्यवस्थित बोलता येत नाही, शिकवलेल्या गोष्टी समजत नाही, म्हणून अशा विद्यार्थ्याला जर शिक्षक क्लासमधून बाहेर काढत असेल, 7th स्टँडर्डच्या क्लासमधून तो बाहेर काढत असेल आणि त्याच्या हाती पत्र देते, शिक्षक त्याच्या हाती पत्र देतात की हे तुझ्या आईला देऊन देजो. तो घरी जातो, त्याच्या आईला देतो की शाळेमध्ये शिक्षकांनी मला हे लेटर दिलं. त्याची आई वाचते. त्या लेटरमध्ये असं लिहिलेलं होतं की तुमचा मुलगा, त्याला शिकवलेलं काहीही कळत नाही, त्याला 2+2 4 होतात हेही समजत नाही, एवढा तो मतिमंद आहे, असं त्यामध्ये लिहिलेलं होतं त्या लेटरमध्ये. तुम्ही विचार नाही करू शकत. रिअल स्टोरी आहे, विचार नाही करू शकत आपण. परंतु ते वाचल्यानंतर ते चिठ्ठी तशीच गुंडाळून ठेवते. मुलगा विचारतो की शिक्षकांनी काय लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यावेळेस त्याची आई म्हणते की तुमचा मुलगा हा खूप हुशार आहे, आम्ही त्याला शिकवू शकत नाही आणि आमच्याकडे तसे क्वालिटीचे टीचर नाहीत. तुमचा मुलगा खूप ब्रिलियंट आहे, तुम्ही त्याला घरीच शिकवा, आमच्याकडे तसे शिक्षक अवेलेबल नाही. येतं लक्षात? त्याला ती गोष्ट खूप मनाला लागली की यार, म्हणजे आपण हुशार आहोत वगैरे वगैरे, त्याला 2+2 जमत नाही, हे लक्षात घ्या, महत्त्वाचं आहे. परंतु त्याला जे निगेटिव्ह गोष्ट होती ते पॉझिटिव्ह करून सांगितली. त्या गोष्टीने त्याच्या मनावर एवढा परिणाम झाला की त्याने म्हणजे 10 पटीने ते घरी अभ्यास करणं सुरू करून दिलं. वेगळ्याच मार्गाने अभ्यास करणं सुरू करून दिलं, वेगळ्या मार्गाने विचार करणं चालू करून दिलं. काय केलं त्या पॅरेंट्सने? काय केलं? त्या निगेटिव्ह गोष्टीला पॉझिटिव्ह करून सांगितलं. आपण जे पॅरेंट्स आहोत की आपल्या मुलाला काय करतो, तुला समजत नाही, तुला येत नाही, मॅट आहे, तू बयाळ आहे, काय करतं, शाळेत जाऊन बसतंस का, फक्त फिरतंस का, हे त्याला वारंवार हे जे शब्द वापरतो ना, त्यामुळे काय होते की त्याचा बुद्धीचा विकास तो खुंटतो, कुठंतरी कमी होतो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे स्किल डेव्हलप व्हायला पाहिजे त्या स्किल डेव्हलप नाही होत. पण एका सेंटेन्सने की तू एवढा ब्रिलियंट आहे की हे शाळा तुला शिकवू शकत नाही, ही शाळा तुला शिकवू शकत नाही, तुला घरीच शिकावं लागेल, मला तुला घरीच शिकवावं लागेल. एका वाक्याने त्याचं पूर्ण आयुष्य बदलून टाकलं. काही वर्षानंतर त्याने एक खूप मोठं इन्व्हेन्शन केलं, संपूर्ण जगाला अंधारातून बाहेर काढलं. संपूर्ण जगाला अंधारातून बाहेर काढलं त्या व्यक्तीने, त्या विद्यार्थ्याने, ज्याला 7व्या वर्गामध्ये शिक्षकांनी क्लासमधून बाहेर काढलं होतं. आणि त्या पॅरेंट्सने त्या निगेटिव्ह गोष्टीचं पॉझिटिव्ह करून दाखवलं. हे जे लाईट पाहता ना तुम्ही, लाईट, या लाईटचा शोध लावला त्याने जगामध्ये. या लाईटचा शोध जगामध्ये नव्हता, त्या विद्यार्थ्याने लाईटचा शोध लावला. कोण आहे तो? थॉमस अल्वा ॲडिसन. नंतर ज्यावेळेस थॉमस अल्वा ॲडिसन काही वर्षानंतर त्याच्या आईचा मृत्यू होतो, नंतर तो जुनं सामान वगैरे पाहत असतो, त्यामध्ये ती चिठ्ठी मिळते एका पेटीमध्ये, त्यावेळेस तो वाचतो. म्हणून ही स्टोरी जगाच्या समोर आली. येतं लक्षात? म्हणजे या स्टोरीवर आपल्या काय लक्षात येते की मुलांवर प्रेशर नका देऊ. त्यांच्यामध्ये खूप सारी म्हणजे बुद्धिमत्ता असते, ते काही करू शकते, जगाला पालटून टाकू शकते, काहीही करू शकते. त्याची बुद्धिमत्ता ओळखा, त्याला इंटरेस्ट कशामध्ये आहे, त्याला काय व्हायचं आहे. त्याला असं प्रेशर देऊ नका, त्याला मोकळं सोडून द्या. तुम्ही जेवढं एखाद्या गोष्टीला ताणसाल ते तुटेल. एक लक्षात ठेवायचं, ते आपण म्हणतो ना की 10वीमध्ये कमी पर्सेंटेज मिळाले, मुलाने आत्महत्या केली, असे तुम्ही केसेस ऐकले असेल, न्यूज ऐकली असेल, बरोबर आहे. का बरं असं होते? प्रेशर. शाळेमध्ये, कॉलेजमध्ये शिक्षकांचं प्रेशर,
घरी आल्याच्यानंतर पॅरेंट्सचं प्रेशर, तो खुंटून जात, ते समजत नाही त्याला काय करते, तो त्याच्याच विचारात राहतो आणि एक दिवस स्वतःला संपून टाकतो. म्हणजे ह्या गोष्टीसुद्धा झालेल्या आहेत ना. काहीच नाही, विद्यार्थ्यांना जसा अभ्यास करत तसं करू द्या. त्याच्या आतमधली जे स्किल आहे ते डेव्हलप होऊ द्या ना. त्याच्या आतून काय निघते, त्याला काय करायचं आहे, याचा अर्थ असं नाही आहे की त्याला सोडून द्या. बरोबर आहे, परंतु त्याची एक पद्धत असते, येतं लक्षात आहे ना. म्हणजे हे जे उदाहरण आपण एक सांगितलेलं आहे, असे हजारो उदाहरणं आहे, हजारो उदाहरण तुम्ही विचार नाही करू शकत, एवढे मोठे उदाहरण आहेत. हे ते खूप मोठं उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. एक खूप छोट्याशा गावातून गुरेढोरे चारणारा एक मुलगा, जो 10व्या वर्गामध्ये समोरच्या व्यक्तीचा, समोरच्या विद्यार्थ्याचा पेपर पाहून पास झालेला विद्यार्थी, ज्याला खरंच 2चा टेबलसुद्धा येत नव्हता, 2चा पाढासुद्धा येत नव्हता, अशा एका विद्यार्थ्याने त्याला जशी माहिती मिळाली, जसं तो चिकित्सक होता, त्याच्यामध्ये तो एक गुण होता की चिकित्सक होता. मी काय म्हणतो, गुरेढोरे चालणारा, ज्या गावामध्ये वीजसुद्धा नाही, वीजसुद्धा पोहोचत नाही, अशा गावातला एक मुलगा, अशा गावातला एक मुलगा. म्हणजे मी हे एक्झाम्पल तुम्हाला का सांगून राहिलो की आपल्या मुलामध्ये सुद्धा ते स्किल असू शकते, ते ओळखा, त्याला काय व्हायचं आहे. बरोबर आहे, आणि त्याला काय व्हायचं आहे, जे व्हायचं आहे त्या सर्व गोष्टी आमच्याकडे अवेलेबल आहेत, सर्व कोर्सेस अवेलेबल आहे, आणि त्या दिशेनंच आम्ही त्यांना गायडन्स करतो प्रत्येक विद्यार्थ्यांना. ज्यावेळेस त्यांच्या गावामध्ये एक दिवस एक जिल्हाधिकारी काहीतरी कामानिमित्त त्या गावामध्ये इन्स्पेक्शनसाठी वगैरे आलेत, तो ताफा वगैरे त्याला दिसला पहाडावर तो गुरेढोरे वगैरे चालून राहिला होता. त्याला दिसला की एका व्यक्तीसाठी जवळपास 6 ते 7 गाड्या आलेल्या आहेत. बरोबर आहे, त्या गाडीच्या पुढे गाड्या, मागे गाड्या, अशा खूप साऱ्या गाड्या आलेल्या. हे नेमकं काय आहे, तो गावात आला धावत धावत. जवळपास हे 7व्या-8व्या वर्गात असतानाची गोष्ट त्याची. शाळेमध्ये जायचं, सुट्ट्या पाळायच्या, घरचे गुरंढोरं वगैरे चरायचे, कामं करायचे, असा विद्यार्थी. विचार करा, आपल्या विद्यार्थ्यांना एवढ्या सुविधा आहे, तुम्ही विचार नाही करू शकत. फ्री सेमिनार, फ्री गायडन्स सेमिनार, मार्ग सांगणारे, घरचे पॅरेंट्स, सर्व सुविधा उपलब्ध, तरीही आपला विद्यार्थी होत नाही. आणि एकीकडे असा विद्यार्थी जो गुरेढोरे चालतो, बरोबर आहे, गावामध्ये जातो, तिथं थोडं काहीतरी विचारतो की बा हे आपल्या गावात आलेले पाहुणे हे कोण आहेत. कोणतरी सांगितलं असेल, एखादा जो 10वी 12वी वगैरे झालेला असेल, अरे हा कलेक्टर आहे, हा जिल्ह्याचा एक अधिकारी आहे, हा चिकित्सक. याने विचारलं की बा, मग तो हा न म्हणजे घाबरता त्या कलेक्टरजवळ जातो की बा साहेब हे व्हासाठी काय करावं लागते हो. आता साधासुद्धा पोरगा, काय करावं लागते हो. त्याला काहीतरी असं, जो कलेक्टर आहे किंवा जिल्हाधिकारी, त्याला ते काहीतरी असं जाणवलं की हा म्हणजे काहीतरी हिच्या डोक्यात चालू आहे. त्याने सांगितलं की बा असा असा प्रकारचा अभ्यास वगैरे करावा लागतो. बस तो त्याच गोष्टीच्या मागं लागला. त्यानं सर्व सोडून दिलं, सर्व सोडून दिलं, घरी गेला, कपडे लत्ते भरले बॅगमध्ये, थोडे तिकीट पुरते पैसे मागितले घरी, आणि पुण्याला. कुठं गेला, पुण्याला गेला. खिशामध्ये पैसे फक्त तिकीट पुरते होते, पुण्याला पोहोचण्यापुरते. जिवंत आहे, आज सध्या नाशिकमध्ये कार्यरत आहे. हे सध्या म्हणजे असं म्हणजे काल्पनिक गोष्ट नाही आहे. तुमच्यासमोर जे एक मी दृष्टांत सादर करत आहो, तर ते काल्पनिक गोष्ट नाही, हे वास्तविक स्थिती आहे, जे आपल्या मुलामध्ये सुद्धा असू शकते. आणि जर ते पॅरेंट्स ओळखू शकत नाही, आमच्याकडे आल्याच्यानंतर आम्ही त्यांच्यामध्ये ओळखतो. हे तेवढंच महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस तो पुण्यामध्ये जातो, त्याला काहीच समजत नाही. त्याने सांगितलं होतं, गावामध्ये जो अधिकारी आला, त्या कलेक्टरने त्याला सांगितलं होतं की तुला UPSCची तयारी करावी लागेल, आणि UPSCची तयारी करून तुला IAS IPS IRS असे मोठे पद जर मिळाले, तर अशा प्रकारचा तू अधिकारी होऊ शकतो. बस त्याला तो UPSC शब्द माहीत होता, त्याचा लॉंग फॉर्म अर्थ काय असते, अभ्यास काय असते, त्याचा सिलेबस काय, काहीच माहीत नाही. बरोबर आहे, परंतु त्याला तो रुबाब, ते ॲटिट्यूड, सर्व गोष्टी आवडल्या. बरोबर आहे, त्याला काहीच माहीत नसतं हे किती कठीण आहे, काय आहे, काहीच माहीत नाही. बरोबर, पुण्याला गेला. पुण्याला गेल्याच्या नंतर त्याला राहायलाही जागा नाही, खायला पैसे नाही, काहीच नाही, भयानक कंडिशन. घरचे सर्व गरीब. ठीक आहे, कुळाचं घर, तुम्हाला समजते कुळाचं घर. आता खूप चांगले घरं बांधलेत लोकांनी, पहिले कुळाचे घर असायचे. कुळाचं घर, ठीक आहे. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची, घरी पैसे मागू शकत नाही.
सांगा बरं आता अशा विद्यार्थ्याला तयारी करायची आहे, ज्याला मॅथमॅटिक्स येत नाही, ज्याला इंग्लिश येत नाही, ज्याला वाचता व्यवस्थित येत नाही, असा व्यक्ती डायरेक्ट काहीही विचार न करता कुठं गेला? पुण्याला गेला UPSC करण्यासाठी. किती % चान्सेस आहे सक्सेस होण्याचे? कारण UPSCला प्री असते, प्रीला 2 पेपर असतात, दोन्ही पेपर 200-200 मार्क्सचे असतात. इंग्लिश आणि हिंदीमध्ये क्वेश्चन असतात, PYQ असतात. मेन्सला एकूण 9 पेपर असतात. त्याच्यामध्ये एसे लिहावा लागतो, GSचे पेपर असतात, ऑप्शनल सब्जेक्ट असतात. 26 सब्जेक्ट आहेत ऑप्शनल, त्यापैकी एक सब्जेक्ट निवडायचा असतो. मेन्स पास केल्याच्या नंतर इंटरव्ह्यू असतो, जो त्यावेळेस फक्त इंग्लिशमध्ये होत होता. आता 22 लँग्वेजमध्ये, म्हणजे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये इंटरव्ह्यू देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. मेन्ससुद्धा तुमच्या लँग्वेजमध्ये तुम्ही देऊ शकता. 22 भाषेमध्ये तुम्ही काय करू शकता? मेन्स देऊ शकता UPSCची. त्यावेळेस सर्व ते मेन्स आपला इंटरव्ह्यू कशामध्ये होता? इंग्लिशमध्ये होता. त्याला काही माहीत नाही, सुरुवात केली, गेला. आणि जिथं ते वातावरण तयार झालेलं होतं, समजा जसं आता अमरावतीमध्ये म्हटलं की तुम्हाला कशाचे क्लास लावायचे असले तर गाडगेनगर, राठीनगर, संपला विषय. दुसरीकडे तुम्हाला मिळेल, परंतु हे शिक्षणाचं हब आहे. जसं महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी आपण पुणे म्हणतो, तसं विदर्भाची शैक्षणिक राजधानी अमरावती आहे, आणि अमरावतीमधील शैक्षणिक राजधानी गाडगेनगर, राठीनगर आहे. येतं लक्षात? तसं पुण्याचं त्यावेळेचं जे शैक्षणिक हब होतं किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी त्या एरियामध्ये राहायचे, तिथं तो पोचला. बरोबर आहे, तिथं पोचला. आणि तिथं मग ते सर्व गोष्टी त्याच्या कानावर पडायला लागल्या. UPSC प्रिलियम, UPSC मेन्स, एवढे पेपर वगैरे वगैरे वगैरे. त्याला काही सुचत नव्हतं, पण ठरवून घेतलं की व्हायचंच आहे. सुरू केला अभ्यास, सुरू केला. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, पण लक्षात ठेवायचं, याच्या शेवटी किंवा या दृष्टांताचा सार काय आहे? बरोबर आहे की काहीही फॅसिलिटी नसताना, कोणतंही गायडन्स नसताना, कोणताही फायनान्शियली सपोर्ट नसताना एखादा विद्यार्थी एका जिल्ह्याचा अधिकारी कसा होतो? बरोबर आहे. तिथे गेल्याच्या नंतर त्याने धीरे धीरे अभ्यास सुरू केला. पहिल्या वर्षी UPSC दिली, फेल. काय झालं? तो पहिल्या वर्षी UPSCचा अटेम्प्ट दिला, प्रिलियमचा फेल. दुसऱ्या वर्षी अटेम्प्ट दिला, फेल. वर्षातून एक वेळाच फक्त UPSC निघते, बरं, साधारण विषय नाही आहे. असा व्यक्ती की ज्याला घरून पैसे वगैरे नाही आहेत, तिथेच त्यानं काय सुरू केलं? कमवावं शिका या संस्थेमध्ये काम करणं चालू केलं. की आपलं जेवणाचं, राहण्याचं भागलं पाहिजे, अभ्यास करण्यासाठी काही पुस्तकं लागतात ते घेता आले पाहिजे. ही अशी अतिशय हालाखीची परिस्थिती. लायब्ररीमध्ये झोपायचं, अशा प्रकारे त्यानं अभ्यास सुरू केला. धीरे धीरे स्वतः त्यानं त्याचा सब्जेक्ट, रिझनिंग असो, बुद्धिमत्ता असो, गणित असो, GHचे धीरे धीरे सब्जेक्ट त्याने काय केले? थोडे बनवणं सुरू केले. आणि तिसऱ्या वर्षी UPSCची पूर्वपरीक्षा पास झाला. लक्षात घ्या बरं, UPSCची पूर्वपरीक्षा पास झाला. मेन्सला गेला, मेन्स फेल. येतं लक्षात? 3 वर्ष निघून गेले. नंतर पुन्हा चौथ्या वर्षी UPSCची पूर्वपरीक्षाच फेल झाला. लक्षात ठेवायचं, काउंट करायचा, काय होऊन राहिलं तर त्याच्यासोबत, काय मानसिकता असेल त्याची, काय पेशन्स असेल, सपोर्ट काहीच नाही. गावामध्ये गोष्टी सुरू झाल्या की पोरानं लग्न केलं, पुण्याला गेला, तिथंच लग्न केलं आणि तिथंच राहून राहिला. बरोबर आहे, याचं याला माहीत काय होऊन राहिलं. बरोबर, अशा गोष्टी असतात ना. कारण स्पर्धा परीक्षेचं विश्व कुणाला माहीत आहे? जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. बरोबर, सर्व सुरू झालं. 4 अटेम्प्ट होऊन गेल्या. चौथ्या अटेम्प्टमध्ये त्याचं प्रीसुद्धा निघालं नाही. तिसऱ्या अटेम्प्टमध्ये प्री मेन्सपर्यंत गेला होता. बरोबर, आणि हे सर्व सुरू असताना वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, PSI, LIC याच्या त्याने एक्झाम काढल्या, जॉईन नाही केल्या. कारण जिल्ह्याचा अधिकारी व्हायचा आहे. मी त्या गोष्टीसाठी बनलोच नाही. मी पुण्यामध्ये कशासाठी आलो? मी अधिकारी होण्यासाठी आलो. तो एक्झाम काऊन देऊन पाहायचा की आपला अभ्यास कुठपर्यंत आलेला आहे. त्याच्या खूप साऱ्या एक्झाम निघाल्या, क्लास 3च्या, क्लास 2च्या, परंतु क्लास 1 बनायचा आहे ना. खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी, ठरवलं होतं. मला हे क्लास 3ची वगैरे मला पैशाची आवश्यकता नाही, मला फक्त तेवढं पाहिजे, बस. तेवढं मिळालं की माझा जन्म साध्य झाला, संपला विषय. मनाशी ठरवून ठेवलं की नाही, व्हायचं तर हेच. पुन्हा प्रिलियम दिली, पास झाला. 5व्या अटेम्प्टला प्रिलियम दिली, मेन्स दिली, ती सुद्धा पास झाला.
इंटरव्ह्यूला पोहोचला. शेवटची अटेम्प्ट, सॉरी शेवटचं म्हणजे टप्पा जो असतो तो इंटरव्ह्यूचा असतो. ठीक आहे, शेवटची अटेम्प्ट यायची आहे आणखी. इंटरव्ह्यूला गेला, इंटरव्ह्यू फेल झाला. आता पुन्हा डायरेक्ट इंटरव्ह्यूला नाही जाता येत. दुसऱ्या वर्षी पूर्वपरीक्षेपासूनच तयारी करावी लागते. बरं, त्याची हे कंडिशन का होऊन राहिली ती लक्षात आलं ना तुमच्या? कारण त्याला गायडन्स नव्हतं, प्रॉपर गायडन्स मिळालं नाही, सपोर्ट नव्हता, सर्व स्वतः तयार करायचं काम पडलं, सर्व स्वतः शिकायचं काम पडलं, म्हणून त्याला एवढे वर्ष लागत होते. आज त्या गोष्टी नाही आहेत. आज तर आल्या आल्या आम्ही पहिल्या दिवशी पोरांना सिलेबस समजून सांगतो. बरोबर आहे, सर्व सिलेबस समजून सांगणे, आरामात त्यांचे जे वीक पॉईंट आहे स्ट्रॉंग करणे, म्हणजे 1 ते 1.5 वर्षामध्ये UPSC तयारी आरामात करून घेतात विद्यार्थी आज. त्यावेळेस तसं नव्हतं ना. बरोबर आहे, त्यावेळेस फ्री सेमिनार वगैरे हा काही विषय नव्हता. ही गोष्ट आहे 2001 ते 2010च्या दरम्यानची. बरोबर, या 10 वर्षाच्या कालखंडातली, म्हणजे इथून मागं जर जातो म्हटलं जवळपास 25 वर्षा अगोदरची गोष्ट आहे. बरोबर. नंतर ज्यावेळेस तो इंटरव्ह्यूमध्ये फेल झाला, 5व्या अटेम्प्टला इंटरव्ह्यूमध्ये फेल झाला, रेल्वेमधून त्याने उडी मारली. रेल्वेमधून उडी मारली, पण वाचला. त्याला काहीतरी असेल पुढे, वाचला तो. आणि नंतर दवाखान्यात गेला, अभ्यास सुरू केला. ठीक आहे, दुरुस्त झाला, अभ्यास सुरू केला. शेवटची अटेम्प्ट आहे. बरोबर आहे, काही शेवटची अटेम्प्ट, त्याच्यामध्ये अटेम्प्ट असतात, लिमिट आहे. UPSC मध्ये अटेम्प्ट असतात. बरोबर आहे, शेवटची अटेम्प्ट दिली, प्रिलियम पास झाला तो, मेनसुद्धा पास झाला. बरोबर आहे. नंतर तो इंटरव्ह्यूला पोचला. इंटरव्ह्यूला गेल्याच्या नंतर तिथं तुमचा पूर्ण हिस्ट्रीच असते. ठीक आहे, जे इंटरव्ह्यूचं पॅनल असते त्यांच्याकडे पूर्ण हिस्ट्री असते तुमची, की तुम्ही किती वेळा प्रिलियम दिलेली आहे, किती वेळा मेन्स दिलेली आहे, किती वेळा इंटरव्ह्यू. पण ते काही कदर वगैरे करत नसतात बरं, की तुमची हे शेवटची अटेम्प्ट आहे आणि याला आपण पास करून टाकू वगैरे, असं वगैरे काही नसते. ठीक आहे, त्या ठिकाणी खूप प्रामाणिकपणे सर्व परीक्षण केले जाते. चांगल्या पद्धतीने त्याचा इंटरव्ह्यू झाला आणि इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर तो उठायला लागला. पूर्ण डोळ्यासमोर अंधार आला, कारण खूप मोठा प्रवास. त्याला हे माहीत होतं की याच्यानंतर मला अटेम्प्ट नाही आहे, आणि जर मी या इंटरव्ह्यूमध्ये फेल झालो, इंटरव्ह्यू तर झाला, उठल्यानंतर त्याला सुचत नव्हतं की बा नेमकं या हॉलमधून निघायचा रस्ता कुठे आहे, कारण डोळ्यासमोर पूर्ण अंधार आला. पूर्ण त्याला ते 10 वर्ष आठवले, सर्व आठवले त्याला, की आता याच्यानंतर तर मला UPSC देताच येत नाही ना. आणि त्याने ठरवलं होतं की जर मी समजा याच्यामध्ये सक्सेस नाही झालो, तुम्ही स्वतःला संपवून टाकणार. सिंपल. त्यानं तो मार्ग म्हणजे ठरवून ठेवला होता. निघायला लागला त्या हॉलमधून. तो असा म्हणजे दरवाज्यावर जायच्या अगोदर भिंतीवर जाऊन गेला. म्हणजे मला सांगायचं काय आहे ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला हे गोष्ट, की त्याला सर्व आठवलं ना, जर नाही माझं जमलं, हे सर्व गोष्टी त्याला आठवत होत्या. अंधार आला. शेवटी पॅनलचे लोक उठले, त्याचा हात पकडला आणि त्याला व्यवस्थित बाहेर नेलं, त्याला पाणी वगैरे पाजलं. परंतु त्याचा इंटरव्ह्यू बऱ्यापैकी केला होता. नंतर रिझल्टचा दिवस आला. त्या रिझल्टमध्ये स्वतःचं नाव शोधत होता. बरोबर. त्या रिझल्टमध्ये स्वतःचं नाव शोधता शोधता त्याला नाव दिसलं की यू आर सिलेक्टेड फॉर इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस. भरत आंधळे. कोणता व्यक्ती होता? भरत आंधळे. इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस. थोडे मार्क्स कमी पडले म्हणून IAS मिळू शकलं नाही. बरोबर, रँकिंग असते. IAS, IPS, IFS, IRS, त्याला IRS मिळालं. इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस. एका जिल्ह्याचा सर्व पैसा एका व्यक्तीच्या नावाखाली. शेवटी एका जिल्ह्याचा अधिकारी बनला. बरोबर आहे. म्हणजे एवढा मोठा प्रवास सांगण्याच्या मागचं काय कारण होतं? तुमचे जे 15 मिनटं मी घेतलेत, की कोणीही होऊ शकते ना. म्हणजे ठरवलं काय करावं लागते, ठरवावं लागते. पेशन्स महत्त्वाचे आहे. बरोबर आहे. आणि त्यांना गायडन्स मिळत असेल. त्याला 10 वर्ष लागले, परंतु का लेट झालं? गायडन्स नव्हतं, फायनान्शियली बॅकअप नव्हतं, बऱ्याच गोष्टी होत्या. या सर्व गोष्टी तर आज विद्यार्थ्यांकडे अवेलेबल आहे ना. काही विद्यार्थी ऑफलाईनमध्ये आज ऐकत आहेत, काही विद्यार्थी ऑनलाईन ऐकत आहेत. त्यावेळेस हे सुद्धा सुविधा नव्हती. आज बरेच विद्यार्थी आता ऑनलाईनमध्ये सुद्धा जोडलेले आहेत, ऑनलाईन ऐकत आहेत. म्हणजेच हेच जर गायडन्स त्यावेळेस असतं तर भरत आंधळे पहिल्याच वर्षी लागला असता ना. बरोबर आहे. म्हणजे ओव्हरऑल काय सांगायचं आहे, की जे अशा प्रकारचे फ्री सेमिनार्स आम्ही अटेंड करण्याचे का ठरवलेले आहेत? फ्री सेमिनार्स प्रत्येक आठवड्याला ॲप्टॅट एज्युटेकमध्ये फ्री सेमिनार आपण ठेवतो आहे, की विद्यार्थ्यांनी योग्य करिअर निवडावं. जर तो खरंच डॉक्टर बनत असेल तर त्याला नीट
नीटचीच तयारी करायला लावायची. तो बेस्ट इंजिनियर होत असेल तर त्याला खरंच ते JEEची तयारीमध्ये त्याला टाका, बरोबर आहे. आणि जर त्याच्यामध्ये जर अधिकाऱ्याचे गुण असेल तर त्या 10वी नंतर तुम्ही हे नीट JEE CET वगैरे हे सर्व साईडला ठेवा ना, आणि त्याला मोकळं खेळू द्या. त्याला 10वी पासूनच UPSCची तयारी करायला सुरुवात करा. ॲप्टॅडमध्ये IAS फाउंडेशनची आम्ही बॅच सुरू केली. त्याच्यामध्ये तो विचार नाही करू शकत 6व्या वर्गातले विद्यार्थी, 10व्या वर्गातले विद्यार्थी, कोणी 12व्या वर्गातले, कोणी ग्रॅज्युएशन झालेले, कोणी PG झालेले, बरोबर. म्हणजे KG to PG असे सर्व विद्यार्थी IAS फाउंडेशनच्या बॅचमध्ये आज आहेत. कारण जर त्याला अधिकारीच बनायचं आहे तर त्याला वेळ आहे ना, आणि ग्रॅज्युएशन होता होता तो काय होईल, एका हाती डिग्री असेल आणि दुसऱ्या हाती त्याचं अधिकाऱ्याचं पद असेल. ठीक आहे, म्हणजे एवढ्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला आहे. फक्त अपॉर्च्युनिटी फक्त नीट JEE किंवा CET वगैरे नाही आहे, बरोबर आहे. हे तुम्ही डोक्यातून काढून टाका. तो खरंच त्या क्वालिटीज असेल त्याला त्याच्यामध्येच टाका. परंतु तो जर अधिकारी होऊ शकत असेल तो UPSC मधूनही अधिकारी होऊ शकतो, तो MPSC मधूनही अधिकारी होऊ शकतो. ठीक आहे, त्याच्या क्वालिटीनुसार त्याला त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. ओके, तर आपल्या इथं जवळपास मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. ठीक आहे, निर्मल सरांनी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा प्रकारे आपल्या इथं क्लासेस घेतले जातात. नीट JEE MST CET सोबत UPSC MPSC आणि बँकिंग या सर्व गोष्टींसाठी आपल्याकडे तयारी करून घेतल्या जाते. ठीक आहे, तर आजच्या सेमिनारमध्ये तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता की कशा प्रकारे आम्ही करिअर निवडायचं वगैरे वगैरे. मला तरी असं वाटतं की या 1.5 ते 2 तासामध्ये तुमचे सर्व कन्सेप्ट क्लिअर झालेले असेल, बरोबर, की आम्हाला आता कशामध्ये जायचं आहे. किंवा थोड्या वेळाने ते सर्व क्लिअर होऊ शकते. आणि तुम्हाला हेच सर्व जर पुन्हा ऐकायचं असेल, बरोबर आहे, तर हे तुम्हाला ॲप्टेड एज्युटेक यूट्यूब चॅनलवर अवेलेबल सुद्धा करून दिलं जाईल, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही घरी पोहोचता पोहोचता तुम्हाला यूट्यूबला तो व्हिडिओ येऊन जाईल, बरोबर आहे. हे सुद्धा सुविधा आपण विद्यार्थ्यांसाठी करून ठेवलेली आहे, बरोबर. हा सेमिनार लाईव्हसुद्धा आहे, ऑफलाईन आहे आणि रेकॉर्डेडसुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला तो यूट्यूबला सुद्धा मिळेल. चालेल इथपर्यंत. आणखी काही डाऊट्स असेल तर तुम्ही सेमिनार झाल्याच्या नंतर खालीसुद्धा विचारू शकता. थँक्यू.